अगं बाई, तुमच्या डोळ्यात पाणी? काय झालं? का रडताय? आणि तुम्ही का बरं दळताय? आता मी आली आहे ना, मी सगळं करीन. उठा पाहू. अगं या घरात 3-3 वेळा 10-10 माणसं जेवतात. भरपूर दळण लागतं. जमेल का तुला ते? अहो आधी पण करायचंच की मी. हा? म्हणजे लहानपणापासून सवय आहे मला. का नाही जमणार? द्या पाहू, मी करून देते. जातो बा, करायची का सुरुवात? सुंदर माझं जात ग, विठुरायाचं नातं ग. हे भाई, त्याचं नाव नको ग बाई घेऊ या घरात. तुला काम टिकवायचंय ना. तुला नवल वाटेल, पण या घरात त्याचं नाव वर्ज्य आहे. गावात सुद्धा वर्ज्य आहे. अगं तुला जर का गावात आणि घरात राहायचं असेल ना तर राहायचंय. आणि तुमच्यावर कामाचा फार भार पडू नये म्हणून तर नक्की राहायचंय. काल आलीस, पण या घरात कोण राबतंय हे तुला कळलं. कुणाला नाही, तुला सुद्धा माझी दया आली. या घरात माझी आणि माझ्या मुलाची किंमतच नाही. मुलगा? अगं माझा विनू अगदी साधा भोळा आहे. जशी या घरात माझ्या कष्टाची किंमत नाही ना, तशी त्याच्याही नाही. पण जेव्हा तो लहान होता ना, तेव्हा त्याला सगळं दबकून असायचे. कारण तो कुणाचीही भीडभाड न बाळगता मनात येईल ते बेधडक बोलायचा. कुणालाही घाबरायचा नाही. पण आता घरातल्या सगळ्यांनी त्याला अगदी दाबून ठेवलंय. नुसतं राबतो ग, पण घरातला एक माणूस म्हणून कोणी त्याला किंमत देत नाही ग. अगं बाई, हे बुजगावणं इथं कोणी ठेवलं? चेटूक चेटूक, वाचवा वाचवा वाचवा. हा मेले मेले, वाचवा वाचवा वाचवा. विठुराया, आपलं शंभू बाळ अगदी तुझ्यासारखंच खट्याळ बाळकृष्ण झालाय. भूत भूत, बापरे भूत, बापरे भूत, भूत जाऊ बाई. दिगू दिगू, अरे भूत. काकू, मी इथे काय करतोय दिसत नाहीये का तुला? बाबाजी महाराजांची पूजा सुरू आहे ना, मग काय गोंधळ लावलाय? अरे कोण आहेस? काय झालं? चेटू काय? बापरे, कोण आहे हा? मला ठाऊक आहे ना. थांब, आता बघतेच. का एका ठिकाणी शंभू 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 शंभू. शंभू, दिवसभर गोंधळ सुरूच असतो ना तुझा, मग किमान पूजेच्या वेळी तरी गप्पा राहत जा. तमाशा लावलाय नुसता. काय नाही, याला ना उकळात बांधून चांगले चटके दिले पाहिजेत, तेव्हाच सुधारणार आहे हा. अरे 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 अरे, का का रागवताय माझ्या शंभू बाळाला? हा, हो लहान मुलं होते. हा, दंगा मस्ती करणारच ना. किती शहाणा आहे पण माझं बाळ, गुणी बाळ आहे. हा, पण शंभू बाळा, का रे इतकी मस्ती करतो? नको ना इतकी मस्ती करू तू. पण मग मी काय करू? माझ्याशी कोणी खेळत नाही. यमुने, खेळा शंभू बाळाजवळ. काय गरम आहे आता? जा म्हंटल ना, खेळ.
मला त्याच्या जेवणाचं बघायचंय. काय ग बाई हे? ये खे. अरे पण अरे तुरे काय नाही, चल खे ये. हो. बघितलं मूर्खांनो, आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं हेटाळलीनं फिसकर हसत्यात. हे बाप, तुम्ही रागावू नका इनामदार साहेब. मी तुम्हाला नाही हसले. खरं तर तुमचा हा असा अर्धा काळा पडलेला चेहरा पाहून मला माझ्या वीणबाईंची आठवण झाली. अहो, कित्येकदा मला स्वप्न पडायचं आणि त्या स्वप्नामध्ये त्या मनोरमेचा चेहरा मला काळा पडलेला दिसायचा. तिची सून विठ्ठल भक्त होती. देवाच्या नावाने तिने अनेक चमत्कार केले आणि या बाईने फक्त छळ आणि छळच केला. आणि या छळाची शिक्षा म्हणून तिचा चेहरा तो काळा पडलेला मला स्वप्नात दिसायचा. तिची सून विठ्ठल भक्त होती. देवाच्या नावाने तिने अनेक चमत्कार केले. भक्ती असली ना की दगडातही देव जागा होतो. विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठलाचं नाव घेत नाचणारी, विठ्ठलाला खांबातून काढणारी आणि तेवढाच ज्या मुलीमुळं आपली ही अवस्था झाली, हीच तर नसल ना मनोरमेची सून. शंभू बाळ किती खोडकर झालंय. हा शंभू नुसता उच्छाद मांडतो, सतत दंगा मस्ती, घर नुसतं हादरवून सोडतो. हा पण लहान मुलांच्या अशाच खोडकरपणाने घरात घर पण येतं, घरात चैतन्य असतं, जिवंत पण असतं. पण त्यापायी माझी दमछाक कशाला? त्या गुलामाला ना मीच सापडते पळवायला. हो बाई, झालं का सगळं दळून? अगं मग गप्पा काय मारत बसलीस? जा चुलीसाठी लाकडं घेऊन ये परसदारातून. जा. हो. मनोरमेची सून विठ्ठल भक्त. काय नाव काय तिचं? तिचं नाव सखू होतं आणि ती आता मनोरमेकडे नाहीये. त्या कजाग मनोरमेने तिला चेटकीन ठरवून गावाबाहेर हकलून लावलं. हो, मग तीच सखू परत आली असेल तर? रावळात खांबातनं देव काढणारी मुलगी तीच असणार. बाबाजी महाराजांना सांगायलाच हवं. मालक, ती बाबाजींच्या गावी गेली असंच ऐकून आहोत. मी का आले ते तुम्हाला सांगते. माझी सून यमुना आणि माझ्या वंशाचा दिवा माझा नातू शंभू गेले कित्येक वर्षापासून त्या मनोरमेकडे राहतात. मला त्या मनोरमाच्या तावडीतून त्या दोघांना सोडून परत घरी आणायचंय आणि माझ्या मुलाचा संसार मला चांगला होताना पाहायचंय. तुमचं काम होऊन जाईल. चला, आम्ही बी येतो तुमच्या सोबत. आमचं बी काम होऊन जाईल. चला रे. आता त्या सखूला चांगलाच धडा शिकवतो. विनू भाऊजी, लाकडं हवी होती, घेऊ का? घ्या की सखू वहिनी. तुम्ही मला विनू भाऊजी म्हणालात? नाही नाही, तुम्ही तर शेठ. तुम्हाला तसं वाटलं का? नाही, माझ्या सखू वहिनींची हाक आहे ना, ती माझ्या कानात बसली म्हणून कदाचित मला तसं ऐकू आलं असेल. मी सुद्धा तुम्हाला नकळत सखू वहिनी बोलून गेलो, क्षमा करा. असो, पण तुम्ही? मी तुळसा. हा, गंगा मावशीच्या मदतीला तुम्ही आलायत ना?
हो. चूल घरात लाकडं हवी आहेत, घेऊ का? हो घ्या ना, त्याचसाठी फोडतोय. अहो कधीपासून काम करताय तुम्ही? दमले असाल ना? अहो अशाने त्रास होईल तुम्हाला. बघा, तर सुद्धा तुमच्या तोंडून सखूवहिनीच बोलले असं वाटलं मला. त्यात सुद्धा अशीच काळजी असायची. पण तुम्ही काळजी नका करू. तर ऊन पावसात काम करायची सवय झाली आहे मला. नाही म्हणजे मी करून घेतली आहे सवय. माझ्या वाट्याला आलेलं आयुष्य आहे ना, अगदी आनंदाने जगतोय. नका उगाच काळजी करू. खरंच विनू भाऊजी कधीच तक्रार करत नाहीत. ते होते तसेच आहेत. साधे भोळे भाबडे. लागला. अगं किती वेळा बाद होतीस ग यमुने. आता मला मार चेंडू. थांब आता दाखवतेच. ऐको, ते लागतो रे चेंडू. बस झालं, मला नाही आता खेळायचं. ही असंच करते. अजो चला आपण खेळूया. तुम्ही पळा, मी तुम्हाला चेंडू मारतो. चला. अरे मी कसला खेळणार आहे? पण तुझा मामा आहे ना तिरशिंगराव, त्याला मी काम सोडून खेळलेलं आवडणार आहे का? नाही, नको बाबा, मी जातो. शी बाबा, कोणीच नाही खेळत. सगळे असंच करतात. शंभू, हे हे काय रे? चल आपण खेळूया. खेळू? थांब, तुझा हा चेंडूच फेकून देतो. ते तो चेंडू काय काय झालं? नाव काय का तुझं? तुळस. काही का असे ना, या शंभू सोबत खेळ जा. मी खेळ? अहो मी हे वाळवण घालायला आली आहे आणि आत खूप काम आहे तो. आणि कामं झाली नाहीत ना तर सासू. ते मालकीणबाई रागावतील ना. हे पण कामच आहे, कोणी काहीही बोलणार नाही. मी सांगतोय ना. ये शंभू, तुला भिडू हवंय ना खेळायला? ही आहे, हिच्या सोबत खेळ जा. आणि शंभू ऐक, परत पेढीवर चेंडू येता कामा नये, कळलं? जा जा ग, खेळा. खेळायचं का शंभूराजे? हो, आपण ना चेंडू मुद्दामून दिगू मामाची इथे मारूया. वा रे वा, त्यांनी बजावलंय ना की चेंडू पेढीवर येता कामा नये आणि आपण तिथेच फेकायचा. त्यापेक्षा हा चेंडूच नको. सारखं सारखं काय तोच खेळ खेळायचा. मग आपण काय खेळूया? मी तुला नवीन खेळ शिकवते, चल, खूप मजा येईल. चल.
काही लाज शरम काही आहे की नाही? अगं काम सोडून इथे खेळत बसलीस तू, अशी अंगणात हसतीयस खिदळती असते, स्वतःला काय शंभूच्या वयाची समजतेस? काय ग यमुने, तू खेळत नाहीस ना, तर आम्हाला तरी खेळू दे. आमच्यामध्ये कशाला येते, आम्हाला तरी नीट खेळू दे ना. देऊ द्या पाटा. अगं काय चाललंय? खेळतोय ना तो. तुला तर लगेच कंटाळा येतो, आत निघून गेलीस ते. आणि मला पण काम आहेत, काय करणार तो? म्हणून मीच सांगितलं त्या तुळसाला त्याच्यासोबत खेळ म्हणून. खेळू दे, रमलाय तो. अरे पण किती वेळ खेळणार? तहान भूक विसरून हा मुलगा सतत खेळतोय. ते काही नाही, चल खाऊन घे. मी नाही येत, जा. असं बोलतोयस? थांब. यमुने काय अगं कधीतरी प्रेमानं अंजारून गोंजारून बोलावं ग. येईल तो. शंभू बाळा, मी की नाही तुझ्यासाठी छान गुरगुट्या भात केलाय, चला खायला. नको, मला तो गुरगुट्या भात नाही आवडत. शंभूबाई, ज्याला गुरगुट्या भात आवडत नाही त्याला चवच कळली नाही असं म्हणतात. ताटलीत ना असा गरम गरम गुरगुट्या भात, त्यातनं अशा वाफा येत आहेत, त्यावर मेथकूट घालायचं आणि त्यावर लोणकढ्या तुपाची धार आणि बाजूला आंबट गोड लिंबाचं लोणचं. अशी चव लागते म्हणून सांगू, असं वाटतं खातच राहावं. खरंच? हो हो, अगदी खरं. मग मावशी, तसा भात तू भर, तरच मी खाईन. अरे ती कशाला हवी आहे? रमाई आहे ना, रमाई भरवेल. नेहमी मीच भरवते की नाही तुला? नाही, आज तू मावशीने भरवलं तरच मी खाईन. धर्मसंकटात सापडल्यासारखं झालंय. सासूबाईंनाही आवडलं नाहीये. बरं बाबा, तू म्हणतोस तसं होऊ दे. जाग तुळसा, भरव त्याला. माझं ऐकत नाही आणि कोण कुठली ही तुळसा तिचं ऐकतोय. वच्छे, अगं शंभू बरोबर मलाही वाढ ग. हा गुरगुट्या भात बघून ना मी सुद्धा लहान झालो. वाढ वाढ वाढ, लवकर वाढ. मावशी, लोणचं खूप छान लागते ग. हे तुळसा, आता काय दिवसभर शंभू बरोबर इथेच टंगळ मंगळ करत राहणार का तू? शंभू बाळा, तुळसा मावशीला खूप कामं पडली आहेत, तिला आता जाऊ दे. हा, चालेल ना बाळा? आता तुझी आजी तुला भरवेल. जाग तू आता. हो शंभूराजे, सगळं संपायचं हा. हा, आता आजी भरवणार शंभू बाळाला. हा, गुरगुट्या भात. आ आ आ करा. अरे रे रे, हे काय झालं?
अहो काय झालं? काही नाही, हातावर शाई सांडली. ही माती आहे ती घ्या, ती चोळून हात धुवा. माणिक, बघतेस ना तू, ही धोक्याची घंटी आहे. ही खाली मुंडी आणि पाताळ धुंडी बया दिसतेय. सावकारांवर भुरळ पाडायला बघतेय. सावधान माणिक. हे लाज नाही वाटत? सावकारांच्या इतका जवळ त्यांना खेटून उभी राहतेस? लायकी काय आहे तुझी? आजूबाजूला कोणी नाही हे बघून जवळीक साधतेस? संधी साधू कुठची? माणिक, शुद्धीवर आहेस का तू? काय आरडाओरडा चाललाय हा? आणि तांब्या का फेकलास? भानावर नाहीयेस का? मी भानावरच आहे. मी जागीच आहे, पण घरातले झोपलेत वाटतं. त्यांना जाग करायला हवं. सासूबाई, यमुनाताई, काका, बाहेर या. माणिक, अगं काय हे? अगं माणिक, काय झालं? सगळं हिच्यामुळे होतंय. तुमच्या पाठीमागे ही तुळसा काय गुण उधळते ना ते बघा. सावकारांच्या सतत पुढे पुढे करत असते. अहो नाही हो, मी तर वाळवण घालत होते. यांच्या हातावर शाई सांडली म्हणून गंगाळातून पाणी घेऊन हातावर पाणी घालत होते. ह्यात माझं काय चुकलं? काय चुकलं? मुळात वाळवण घालायला बाहेर का आलीस? परसदार आहे ना, तिथे घाल ना. आणि याच्या हातावर पाणी घालायला तू का आलीस? अगं फारशी ओळख ना पाळख कशाला पुढे पुढे करतेस? बरोबर बोलते माणी. जा चल, जास्त चोंबडेपणा करायचा नाही हा. जा. काय झालं? इतकी घाई का? तूच सखू आहेस ना? चल, तुला बाबाजी महाराजांकडे नेतो आणि अख्ख्या गावासमोर दहन करतो. अगं असं म्हणत ते इनामदार आणि त्यांचे 2 चेले बाबू बंडू एका पोरीला हुडकतायत. पर तू कशा पायी घाबरती? तू तुळसाच आहेस ना? तिनं मला त्यांच्या रावळात खांबातनं विठुरायाला काढलं आणि आता तो इनामदार लई चवताळलाय. त्याला सखूचं नाव कळलंय आणि जर त्यानं तिला धरलं तर मला बी चांगलाच हिशोब चुकता करायचा आहे. ती सखू जर तिथं असेल ना तर मला बी तिथं असायला हवं. बरं तुळसा, तू घरातनं बाहेर पडू नगस. लई भोळी आहेस. त्या गावात नवीन समधी तुलाच हाडळ समजतील. सांभाळून राहा बरं आणि समधी पटापट काम आवरून घे. मी येते. इनामदार आणि त्यांचे चेले मला शोधतात. ते मला शोधत शोधत
इथपर्यंत आले तर तुळसा मावशी चल खेळायला. अहो शंभूराजे, ही भांडी बघा, ही घासून होईपर्यंत मी कशी येणार खेळायला? तिच्या एवढंच ना, तर मी पण तुझी मदत करतो ना, मग कशी पटकन होतील भांडे. अहो नका तुम्ही, अहो तुम्ही भांडी नका हो घासू, घरचे तुम्हाला ओरडतील. काय आहे? बघ बघ, शंभूला सरळ भांडी घासायला बसवलंय. अहो मी एक अक्षर बोलू नकोस. मोहिनी विद्या, चेटूक विद्या येत असेल ना, तर आत्ता घराबाहेर व्हायचं. मला संशय येतोच आहे, कुणाचं न ऐकणारा शंभू हिचं कसं काय ऐकतो? तू नदीवर जा धुणी धुवायला, आल्यावर भांडी घास. उठ जा. बरं तुळसा, तू घरातनं बाहेर पडू नगस, समजे तुलाच हाडळ समजते. मालकीनबाई, अहो ही उष्टी खरकटी भांडी अशी ठेवून जाणं बरं नाही ना. मग या लहानग्याला भांडी घासायला लावणं हे बरं वाटतंय का? मी त्यांना बाजूला जायला सांगते, पण एवढी भांडी घासते आणि मग नदीवर जाते. मला उलट उत्तर करतेस? या घराची मालकीण आहे मी. मी जी कामं सांगेन ना, तीच आधी करायची. निघ. हेच हेच गेले 4 दिवस अनुभवतो आम्ही महाराज. आमच्या थोबाडाकडे बघून लोक असे हसले का हजारी नेट असल्यावानी होत आहे. समधी त्या टवळीची करतूत. ती पोरगी तेवढाच काय आली, खांबावर डोकं काय आपटायला लागली. खांबातनं विठ्ठल बाहेर आल्यावर आम्ही रागत बाहेर पडलो. तशी रावणातनं बाहेर आल्या आल्या आमची रीत पडली आणि अर्थ तोंड काळ झालं. मालक, 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 इकडेच आली आहे मला ती. आमची माणसं त्या पोरीला गावात शोधायला गेली आहेत. आमचे सेवक बिदाडतो त्यांच्या संघ. अहो महाराज, शोधायचं कसं? तिचं नाव काय? आमच्याकडे माई आलत्या, त्यांचा होरा हाय का ती मनोरमाबाईंची सून सखू आहे. सखू आहे. ओ भाऊ, ती शकू दिसली का तुम्हाला कुठं? अहो ती तुमच्या गावच्या मनोरमाबाईंची सून आहे म्हण. जिने आमच्या गावच्या रावणात चमत्कार घडवला ना, ती शकूच होती म्हण, आणि ती हितच आली. अगं हो टिटवीताई, मला धोक्याची सूचना आधीच मिळाली, पण मी पण काय करू ग, मला जावंच लागेल. अहो दादा, सकू गावात आली आणि आम्हाला कळणार नाही? असं कधी होणारच नाही. अहो नाही नाही नाही, ती इथं येणारच नाही. बाबाजी महाराजांचं भेव आहे ना तिला. अहो इनामदार, ही सकू इथं येईलच कशी? तिला काय आमचं ब्याबी आहे का नाही? अहो हाय की, कोण नाही म्हणतो, पण अनुभवी लोक सांगतात चोर नेहमी दरबारातच लपतो, कारण त्याला ठाऊक असतं शिपाई कोतवाल समधीकडे शोध घेतील, पण दरबारात शोधणार नाही. त्या पोरीला आम्ही सोडणार नाही. इथं काळ्या दगडावरची रेख आहे. पर आधी अर्ध काळ तोंड बरं करा, काहीतरी इथे करा. घाबरू नका, आपण इथे करू. ए म्हातारे, तुला ती डांबरट सकू दिसली का कुठं? नाही हो, डांबरट नव्हती ती, आणि चेटकीन बी नव्हती. लई मोठी इट्टल भक्त होती ती. माझा तर तो सखाच आहे. माझा श्वास, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर मनात नाव घुमतं ते विठुरायाचं, विठुरायाचं, विठुरायाचं. माझी खात्री पटली आहे, ती तीच आहे.
पण तिनं नाव लपवलं असेल तर ती हितनं गेली तेव्हा ती लहान होती. आता मोठी झाल्यावर आली असेल तर तिला कुणी बी ओळखणार नाही. ए म्हातारे सकू नाही आली परत तर गावातल्या वस्तीत नवीन कोणतं पोरगी आली आहे ना वा? होय आली आहे खरी. अवस्थित गंगीच्या घरी. तुळसा नाव. तुळसा. जय जिंगरोबा. डोळं मिटाय नामदार आणि पकाच जिंगरोबा. जिंगरोबा 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 एवढंच म्हणायचं. हा ही लोक होऊन राहिली. यांचं तोंड काढ तसं कोणच केलं होतं आणि आता ती आपल्या गावात आली आहे. म्हणजे पुण्यांदा तिच्या देवानं चिमित्कार केला की काय? मुंडी पिरगळून टाकीन तुझी इथं. आपण स्वतःच्या हाताने तिला पेटाऱ्यात टाकली आणि त्या खड्ड्यात गाडली. सरलास का काय तू? अशी कशी परत येईल ती? सखोय ना सखू ती गेली डागात. कुठं गेली? डागात. वय दादा पाहुणी आली माझ्याकडं पर तिचं नाव तुळसा आहे. ती सखू तर नाहीच. हवं ती सखू माझ्या डोळ्याला डोळा बी देऊ शकत नाही कारण तिच्या डोळ्यात चोर आहे. माझ्या धन्याला मारून मारून समदा इस्कोट केलाय तिनं. ती माझ्या मोर कशी उभी राहील? अरे तुळसा लय गुन्हे आहे. माझ्या हाताला रक्ताची धार बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती सखू नाही. नाही नाही तरी ये बे, आपण तिला शोधायलाच पाहिजे. तू तिकडे जा मी इकडे जातो. होय. ए बंडू तिकडे कोण बी नाही. इकडे बघू चल. तेव्हा सखू हे नाव मनातून आता कायमचं काढून टाकायचं. तुमच्या डोसक्यात बी यायला नाही पाहिजे. इसरा सखूला इसरान जिंगरोबाचा जप करायचा. जिंगरोबाची साधना करायची. जिंगरोबा तुम्हाला बरं करणार म्हणजे करणार. तुमचा मुकडा चंद्रावानी करणार इनामदार. चला या आता या. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. अगं रमाई बघ ना सकाळपासून हा उजवा डोळा सतत फडफडतोय. अगं अजिबात थांबतच नाहीये. काही नाही ग. बाबाजी महाराजांचं नाव घे. काही वाईट होणार नाही. बाबाजी. जय बाबाजी महाराज. काय ग? आपल्याच घराची धुणी धुवायला गेली होतीस ना की सगळ्या गावाची धुणी धुत बसली होतीस? जा ती भांडी राहिलेत ना घासून घे जा. घासते. तुम्ही कितीही ओरडलात तरी मी सहन करेन. पण मला शोधत गावात आलेले ते इनामदार काका आणि त्यांचे चेले इथपर्यंत पोचायला नकोत. बस विठुराया मला माझ्या या घरातच मिळालेला आसरा टिकू दे रे.
आणखीन काही नको मला. ए तुळसा, काम कर ना, जा. आणि अशी डोक्यावर उभी राहू नकोस ग, जा. तर काय 4 दिवसांची पाहुणी आहेस. गंगे किती दिवस आजारी राहणार आहे? आज ना उद्या तिचा हात बरा होणारच आहे. मग तुला या घरात काम नाहीये, त्यामुळे नाही ते डाव खेळूच नकोस. हो विठुराया, म्हणजे गंगा मावशीचा हात बरा झाला की मला काढतील? नाही नाही, काहीतरी कर आणि मला इथे थांबता येऊ दे. विठुराया, ऐकशील ना माझं? या 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 माई, या 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 या. अरे ऐकलत का? कोण आले पहा तरी. या या या. हो भाग्यम आमचं, तुमची चरण धूळ आमच्या घराला लागली. या. असं उगाच हसण्याची, कमरेत वाकण्याची सोंग मनोरमाबाईंसमोर करा, त्यांना आवडतील. हो, कुठे आहेत त्या? अहो माई, अहो तुम्ही बसा तरी. या, बसा बसा बसा, या बसा. बोलवा त्यांना. हो बोलवतो. दिगू, यमे, वहिनी, अहो बाहेर या. अहो माई आल्यात आपल्या. माई, अगं चल. या या बाहेर या. हा या वहिनी, बघा या. नमस्कार विहीणबाई, स्वागत आहे तुमचं. खरंच तुम्ही आलात, खूप आनंद वाटला आम्हाला. खरा की तोंड देखला, रीती पुरता? मनातून वाटत असेल ना की ही म्हातारी अचानक कशी काय टपकली? चला सुनबाई, तयारी करा. आपल्याला आपल्या घरी जायचंय. आम्ही तुला आणि शंभूला घरी न्यायला आलो. ए तुळसा, तू काय घरातली एक असल्यासारखी तिथे उभी राहून ऐकतेय सगळं? अक्कल काय गहाण टाकलीयस का? जा गुळपाणी घेऊन ये आणि जाऊबाईंना सरबत करायला सांग. जा. काय ग, गुळ पाणी कोणाला घेऊन चालली आहेस? बाहेर कोणी आलंय का? यमुना ताईंच्या सासूबाई आल्या. हात तिच्या. अरे त्यात काय घाबरायचं? अगं माई आल्यात ना. चला, जाऊबाईंना आजचा बळी मिळाला, म्हणजे भांडायला भिडू मिळाला. आता माझ्यावर घसरायच्या नाहीत आज. पण काकू, त्या ताईंना घेऊन जायला आल्यात. त्यांच्यात तेवढा दमच नाही. नुसत्या मान हलवून त्या बोलतात. आमच्या जाऊबाई खमक्या आहेत, लगेच वाटाण्याच्या अक्षता लावून पाठवतात. अगं आजवर किती वेळा येऊन गेल्यात त्या. सुनबाई, ऐकू नाही आलं? तयारी करा, घरी जायचंय, लगेच निघायचंय. माई हो, ती अशी अचानक कशी येईल तुमच्या सोबत? आणि तुम्ही अशा अचानक आला, काही न सांगता सवरता. ती मोठी सांगून सावरून आलीये. सासरहून जशी अचानक आलीये तशीच माहेराहून घेऊन जाते. आधीच तुम्ही मुलीच्या संसारात नाक खुपसून खुपसून खूप नुकसान केलंय. अरे वा, कोण बोलतय बघा? नुकसान माझ्या मुलीचं झालं हो. त्याला जबाबदार कोण? वेळीच मी हिला माहेरी घेऊन आले म्हणून तिचं कोमेजलेलं आयुष्य वाचलं. तुम्ही तिला काय वागणूक दिली होती? नवरा परागंदा झाला. बस करा. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? तुमच्यासारखी दुष्ट, कजाग, काळीच नसलेली सासू या भूमीवर शोधूनही सापडणार नाही. तुम्ही तुमच्या सुनेचे काय हाल केले हे ठाऊक नाही का मला असं वाटतंय? अरे वा, आज नाकाने कांदे सोलताय.
अहो तुम्ही सुनेला चेटकीन ठरवून घराबाहेर हकलवलं आणि आज आम्हाला धडे देताय सुनेशी कसं वागायचं. हे कान आहेत ना लांब करून पंचक्रोशीत फिरा, मग कळेल तुमच्याबद्दल लोक काय बोलतात. कानाचे पडदे फाटतील तुमच्या. काय काय तू का असं ढाळतेस ग. या सखू बद्दल बोलतायत ना, मग तुझा जीव का कासावीस होतोय. ते ताट ठेव तिथे आणि बाहेर जा. बाहेर बघ मळब आलाय, कधीही पाऊस येईल. बाहेर काही वाळवण घातले नाहीस ना ते बघ. जा बाहेर जा. अगं ये ऐकायला येत नाही, जा बाहेर जा. पाणी घ्या माई. नकोय गुळू पाणी मला. आता थेट पुरणमरणाचाच बेत करेन, तेही माझ्या घरी. सुनेला आणि शंभूला घेऊन जाईन तेव्हाच. काय व्हायचं ते होऊ दे, मी सुनेला आणि शंभूला परत नेणारच. सध्या तरी ते शक्य नाही माई. दोघांनाही घेऊन जाणं विसरूनच जातो. लक्षात ठेवा, शंभू माझा वंशाचा दिवा आहे. सुनेला आणि शंभूला घेऊन जाण्यासाठी तुमच्या आणि आमच्या गावातल्या पाटील आणि इनामदाराकडे तक्रार करेल आणि गावकी बोलावून शंभूवर ताबा मिळवेल. बघालच आता आमच्या गावातल्या इनामदारांना घेऊनच आले. येतीलच ते इतक्यात. मठात गेलेत. हे इनामदार तर इथेच आलेत. आता सगळ्यांना माझी खरी ओळख कळली तर काय होईल. विठुराया वाचव रे. मालक, अहो एक सांगायचं राहिलं. गावात सकू म्हणून कोणी बी नाही, पण तुळसा नावाची एक पोरगी आली. आता आपल्याला तुळसाला शोधायचं आहे.